दाढी वगैरे करण्याची मी प्लॅनिंग केली आहे। खूप जास्त दाढी वाढली आहे। लाईट गेली यार, अरे कम्प्युटर चालू आहे बॅटरीवर, असला राग येतोय रे। नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आणि एक दिवस आधी व्लॉग नाही आला त्यासाठी सॉरी, कारण ते काही काम होतं म्हणून त्यामुळे मी व्लॉग शूट नाही करू शकलो आणि आज करत आहो। आणि आज दाढी वगैरे करण्याची मी प्लॅनिंग केली आहे। हे बघा, खूप जास्त दाढी वाढली आहे आणि आता मी दाढी करून टाकते। आणि मी पावड्यानं दाढी नाही काढत, मी करतो ट्रिमरनं। आणि कुठला ट्रिमर मी यूज करतो चला मी तुम्हाला दाखवतो। हा ट्रिमर मी यूज करते, सिस्काचा, पाहू शकता। आणि हा ट्रिमर गेल्या 1-2 वर्षापासून नाही तर 5-6 वर्षापासून हा ट्रिमर माझ्याकडे आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला असे चार कॉम्ब मिळते, 1 2 3 4 कॉम्ब मिळते। आणि एक असा ब्रश मिळते साफ करायला कचरा वगैरे आला तर ट्रिमरमध्ये। आणि हा आहे आपला मेन ट्रिमर। चालू करून दाखवते, काल मी आधी चार्जिंग पूर्ण करून टाकलं, पाहू शकता आवाज एकदम फुल चार्जिंग आहे। आणि आता याच्याने मी दाढी करते। माझी दाढी तुम्ही पाहू शकता खूप जास्त वाढली आहे। तर या ट्रिमरनं आता मी दाढी करते आणि दाखवते तुम्हाला हा ट्रिमर किती चांगला आहे। गेल्या 5-6 वर्षापासून मी याला वापरत आहो आणि आत्तापर्यंत मी कुठलाही नवीन ट्रिमर घेतलो नाही। हाच ट्रिमर मी वापरत आहो सिस्काचा गेल्या 5-6 वर्षापासून। तर आता मी तुम्हाला दाखवते की हा ट्रिमर किती चांगल्यानं हे दाढी वगैरे पूर्ण साफ करू शकता। ठीक आहे, तर फटाफट करून घेते। यो बघा, एकदम चिकना, बेस्ट ट्रिमर, ले सकते हो तो ले लो, सिस्का ट्रिमर। यस, हे काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, मी काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही बनवतो। माझी इच्छा झाली तुम्हाला दाखवायची, मी 5 वर्षापासून कोणता ट्रिमर यूज करता तुम्हाला दाखवायची इच्छा झाली म्हणून मी आता दाखवतो तुम्हाला की हा ट्रिमर घ्या, 1 नंबर ट्रिमर आहे। ही घामामुळे तसं दिसत आहे, ठीक आहे। आणि ती गरमीच एवढी होते यार। हा ट्रिमर चांगला निघाला, गेल्या 5-6 वर्षापासून मी याला वापरत आहो। आत्तापर्यंत काही पण प्रॉब्लेम याच्यामध्ये मला पाहायला नाही मिळाली, एकदम नवीनच्या नवीन आहे। आता आंघोळीला जातो आणि आंघोळ करून येतो, त्याच्यानंतर भेटू आता, ठीक आहे चला। हां, तर आता फ्रेश होऊन आलो आहोत, एकदम मस्तपैकी थंड पाण्यानं आंघोळ केलो की थंड पाण्यानं उन्हाळ्यामध्ये आंघोळ करायची मजाच वेगळी आहे। आणि आता मी कम्प्युटरवर काम करून राहिलो हमेशावानी। पिक्चर डाउनलोड करायचा आहे बॉलिवूडचा, तो पिक्चर डाउनलोड करत आहो। एक वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही HD ग्राफिक्समध्ये पिक्चर तुम्ही डाउनलोड करू शकता। हॉलिवूड, बॉलिवूड आणि तमिळ, चेकिन सर्वच पिक्चर तुम्ही त्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। आणि त्या वेबसाईटचं नाव आहे फिल्मी जिल्हा। हे बघा इथं आलं आहे, हे बघा फिल्मी जिल्हा, तर टाकायचं आणि पहिल्या नंबरवर लिंक येणार, त्याच्यावर क्लिक करायचं आणि अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होणार। आणि इकडे लिस्ट आहे बघा, 2025चे लेटेस्ट पिक्चर तुम्हाला पाहायचे। आता बॉलिवूड हिंदीवर क्लिक करायचं, बॉलिवूड हिंदी 2025, बाकी हे बघा अशा प्रकारची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होणार। इथून तुम्ही रिलीज झालेले नवीन पिक्चर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर आता जो केसरी मूवी मी डाउनलोड करायला टाकलो होतो तो एकदम स्लोली होता यार, स्पीड नाही घेऊन राहिला। त्याचं कारण एकच आहे, जो माझ्याकडे एअरटेलचा राऊटर आहे तर ना त्याचा रिचार्ज आता खतम होऊन राहिला हळूहळू, म्हणून ते स्पीड पकडत नाही। मला लवकरात लवकर एअरटेलचा रिचार्ज मला करून टाकावी लागणार, मी तुम्हाला दाखवते। हे बघा खूप जास्त स्लोली होता, जास्त गरमी होऊन राहिली आता, स्लॅब पण गरम होत आहे आणि कूलर चालू आहे तरीसुद्धा इथं बहुत जास्त गरमी होऊन राहिली। तुम्हाला ऊन दाखवतं, खूप जास्त ऊन आहे, हे बघा ऊन पहा, खूप जास्त ऊन आहे रे बघ, बहुत जास्त ऊन आहे। आणि आता खालतं चाललो, ज्यूसची बॉटल आणायची आहे कारण ती गरम एवढं होऊन राहिलं ना का काय सांगू तुम्हाला। ज्यूस माझा याच्यामध्ये भरला आहे मी रसना, माझ्या बॉटलमध्ये रसना भरला आहे, तुम्ही भरले चलो ऊपर चलते आहे। माझ्या बॉटलमध्ये मी रसना भरला आहे आता। बाकी आता ज्यूस आणलो, बाकी आता गाणे चालू आहे, तर डाउनलोड व्हायला याला किती वेळ लागणार याला माहीत नाही। अचानक लाईट गेली रे,
काहून माहीत नाही, अचानक लाईट गेली आणि आता बॅटरी लिप करून राहिली. आणि पिक्चर डाउनलोड करायला टाकला होता, बडा मुश्किलनं ते काठ्यापर्यंत पोहोचला आहे. आणि आता थोडंसं राहिले, आता लाईन गेली. लाईट गेली यार, कम्प्युटर चालू आहे बॅटरीवरती आणि लवकर लाईट आली तर मग पिक्चर पण डाउनलोड होऊन जाणार आहे. अरे का असला राग येतोय रे, प्रचंड राग येतोय, पण कंट्रोल करावी लागते. अचानक लाईट आली, हे बघा लाईट लावला होता मी, अचानक लाईट आली. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. जसं की मी अंदाजा लावलाच होता की हा पिक्चर संध्याकाळी 5, 5:30 किंवा 6, 6:30पर्यंत होऊन जाणार. माझा अंदाजानं नेहमी सही निघते आणि आता पाहू कधीपर्यंत होते. बाकी आताचं वातावरण आजचं तपलेलं आहे, प्रचंड तपलेलं आजचं वातावरण आहे. कारण ते 2-3 दिवसापासून माझ्या शहरामधलं तापमान हाय लेवलवर आहे आणि भारतातून उष्णतेत माझी सिटी पहिल्या नंबरवर आलेली आहे. रूममध्येच एवढं गरम होऊन राहिलं, कूलर असून पण खूप जास्त गरम होत आहे. तर आता वरतं किती गरम होईल जेव्हा मी आता जाईल. तर आता वरतं जाऊ, वरचं वातावरण पाहू आणि बाकी काय आहे पाहू. ठीक आहे, चला. हम निकले बाहेर. ऊन बघा, ऊन बापरे, बाकी आहे बाबा, तपलेली ऊन आहे, प्रचंड ऊन आहे बाप, काही खरं नाही भावांना. अरे बापरे बघा, डोळ्यासमोरच ऊन आहे का वे. हे असली ऊन आहे का तुमच्याकडे? आईची कटकटचा आमच्याचकडे काहून एवढी ऊन आहे वे. पण हर वर्षीचंच आहे नाटकं आमच्या सिटीमधलं. आणि बाकी तो आहे मेन रोड तिकडं दूर. आणि ह्या आहेत आजचं वातावरण, खुलं वातावरण आहे. ऊन पण चांगलीच तपलेली आहे. बाकी उन्हामध्ये झाडं बघ कशी ऊन राहिले. याला पाणी टाकायचं काही जुगाड नाही, आम्हाला जुगाड करावी लागणार. झाडांना पाणी टाकण्याचं काही जुगाड आहेच नाही माझ्याकडे, तर थोडा बहुत जुगाड आता मला करावी लागणार. माझ्या अंदाजानं नेहमी चांगलंच निघते, सहीच निघते माझ्या अंदाजाने नेहमी कुठल्याही गोष्टीत असं. आणि मोटो ब्लॉगिंग खूप लेट होऊन राहिली. त्याचं कारण असं की मोटो ब्लॉगिंगचे जे काही सामान आहे ते मला आता हळूहळू बोलवायचं आहे. 1-2 महिने लागून जाणार मोटो ब्लॉगिंग यासाठी, तर वाट पहा थोडेसे. आणि बाकी हे बघा डोळ्यासमोर माझ्या ऊन तपून राहिले बघा. हा बापरे बापरे बापरे, पायाला असून राहिले, मजाक नाही, पायाला असून राहिले. बाकी आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा लवकर, कारण ते मोठं ब्लॉगिंग 1-2 महिन्याच्या नंतर येऊन जाणार. ठीक आहे, तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय श्रीराम.